चित्रकूटगिरीस्तत्र रम्य निर्झर कानने अतिशय सुंदर वन आहे. उत्तरम पार्श्वमासाद्य तस्य मंदाकिनी नदी. चित्रकूटच्या जी उत्तरेकडे वाहत जाते मंदाकिनी नदी. पुष्पतद्रव संच्छन्ना रम्य पुष्पित कानना. चित्रकूटला मंदाकिनीच्या अवतीभोवती दोनही तीरांवर वेगवेगळ्या पर्वत शिखरांवर पुष्पितद्रुम संच्छन्ना सुंदर सुंदर फुलं आणि भरगच्च अगदी फळ लागलेले वृक्ष तुला बघायला मिळतील. अनंतरम तत्सरितश्चित्रकूटं च पर्वतं तयो पर्णकुटीं तात तत्र तौ वसतो ध्रुवम्. तिथं गेल्यावर पर्वत शिखरावर पर्णकुटीमध्ये भगवान राम, सीता आणि लक्ष्मण राहत आहे. आणि याप्रमाणे भरत यमुना पार करून आता प्रवास करतोय. रामदर्शन कांक्षा त्याच्या मनामध्ये तीव्र आहे. सेनेसह त्याची चित्रकूटची यात्रा. जसजसा तो चित्रकूटच्या जवळ येऊ लागला, भरद्वाजांनी सांगितल्याप्रमाणे त्याला ते सगळं रमणीय दिसू लागलं. यादृशं लक्षते रूपं यथा चैव मया श्रुतं. जे मी वर्णन ऐकलं, मया श्रुतं, त्याप्रमाणे सगळं चित्र बघायला मिळतंय. अयं गिरिश्चित्रकूट तथा मंदाकिनी नदी एतत् प्रकाशते दूरान् नीलमेघनिभं वनं. दूरवरून चित्रकूट पर्वत शिखर दृष्टीस पडू लागले आणि भरताचा हा आनंद, त्याची उत्सुकता, उत्कट भाव तयार होतोय. इकडे भगवान श्रीराम पर्वत शिखरावरती आहेत, पर्णकुटीच्या बाहेर. आणि पर्वत शिखरावरून जानकीला, माता सीतेला चित्रकूटच्या या संपूर्ण शोभेचं वर्णन ऐकवतायत. पर्णकुटीच्या बाहेर बसलेल्या असताना की मला हे स्थान का आवडतं, असं वाटतं की इथून कुठे जाऊच नाही, इतकं सुंदर असं हे स्थान आहे. दीर्घकाले लोषितां तस्मिन् गिरौ गिरिवरप्रिया. मला असं वाटतंय दीर्घकाळ इथं वास्तव्य करा. नको ते राज्य, नको तो सगळा विषय. कारण जनवास वनवास म्हटलं की आहे ईर्ष्या. जनवास म्हटला की तो सगळं आहे स्पर्धा, ईर्ष्या, असूया, दंभ, मान, मद, मत्सर, या सगळ्या गोष्टी. पण इकडं वनात असताना हा कुठलाच विषय नाही. कोणाची द्वेष करायचं कारण नाही, ईर्ष्या नाही, स्पृहा नाही, तिरस्कार नाही, अहंकार आले नाही. इतकं सुंदर हे वन आपल्याला प्रत्येक गोष्टीतून शिकवतं. जणू ही सगळी झाडं म्हणजे तपस्वी आहेत. हे सगळी झाडं, हे वृक्ष, त्यांना तपस्वी म्हटलंय. पक्षी असतील, प्राणी असतील, वाहणारे पाणी. न राज्य भ्रंशनम भद्रे न सुरद्भिर्विना भवः. इथं आल्यानंतर मला ना राज्यभ्रष्ट झाल्याचं दुःखही नाही, कुठलाच विषय डोक्यामध्ये येत नाही. मनो मे बाधते दृष्ट्वा रमणीयमिमं गिरिं. आता सीतेला सांगतायत हा रमणीय पर्वत बघितल्यावरती सर्व ताप परिहार होतो. सुखदुःखाच्या पलीकडचं परम शांती जी आहे ती या ठिकाणी प्राप्त होते.
हा चित्रकूटचा संपूर्ण परिसर मला एखाद्या स्वप्नाप्रमाणे वाटतो. केचित् रथसंकाशा केचित् क्षतसन्निभा. ही सगळी पर्वत शिखर अलंकृत, तसं एखादा अलंकार घातल्याप्रमाणे धातूच्या द्वारे सजवल्याप्रमाणे जणू हे दिसत आहेत. वेगळे त्याच्यावरती विविध रंगाचे पाषाण, ते मोठ्या मोठ्या शिळा, वेगळ्या रंगाची फुलं असणारी झाडं, त्यामुळे त्या पर्वतांचं ती शोभा एक वेगळीच तयार होते. वाल्मिकी रामायणामध्ये निसर्ग वर्णन काव्यातून अद्भुत अशा प्रकारे महर्षी वाल्मिकींनी केलेलं आहे. त्यांनी विविध अलंकार त्यामध्ये वापरलेत. कुठे उत्प्रेक्षा आहे, कुठे उपमा आहे. विविध अलंकारांचा उपयोग करून महर्षी वाल्मिकींनी निसर्ग सौंदर्याचं, मुळात स्वतःच निसर्गाच्या सान्निध्यात सतत राहणारे महर्षी वाल्मिकी, नदी, आश्रम, पक्षी, प्राणी, कायम निसर्गाच्या सान्निध्यात असणारे. श्रीरामांनाही चित्रकूटचा निसर्ग असो, पंचवटीचा निसर्ग असो, किष्किंधेच्या संदर्भातले या पंपा सरोवराच्याही वर्णन जे आलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी भरभरून निसर्गाचं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये आपल्याला बघायला मिळतं. भागवतात सुद्धा निसर्ग वर्णन. आणि ते जरी त्या झाडांचं वर्णन आलं तरी प्रत्येक ठिकाणी वर्णन करताना ती शब्दरचना एवढी अद्भुत आहे, तिथं कुठेही पुनरावृत्ती होत नाही. उल्लेख करताना आम्रजंब, आंब्याची झाडं आहेत, जंबू, जांभळाची झाडं आहेत, प्रियालय पनसैर धवैः, प्रियाल वृक्ष, अंकोल किंवा इथं जो सूर्यवंशाचा वृक्ष आहे कोविदार, त्या कोविदार वृक्षाचं दर्शन जिथं जिथं भगवान श्रीरामांनी वास्तव्य केलंय तिथं निश्चित कोविदार वृक्ष आपल्याला बघायला मिळतोच. नाशिक क्षेत्रामध्ये सुद्धा कोविदार वृक्ष आहे. इथं सुद्धा कोविदार वृक्षाचं आजही दर्शन प्राप्त झालं. जो सूर्यवंशाचा महान असा, आज ज्याचं अयोध्येच्या मंदिरावरतीच्या ध्वजावर कोविदार वृक्षाचं चिन्ह आहे. जो ध्वज आता ध्वजारोहण झालं अयोध्येच्या मंदिरावर, त्याच्यावर कोविदार वृक्षाचं चिन्ह अंकित केलेलं आहे. सूर्य आहे, सूर्यवंशाचा तो विशेष वृक्ष अतिशय सुंदर वृक्ष आहे. जसं दसऱ्याला आपण आपट्याची पानं सोनं म्हणून वाटतो, जी तशाच प्रकारची पानं त्याची आणि गुलाबी रंगाची असणारी फुलं त्याला येणार असा कोविदार वृक्ष. मोठांशी त्याला कचनार असंही म्हटलं. त्याचंही वर्णन बघायला मिळतं. आणि म्हणून भगवान श्रीराम या निसर्गाचं वर्णन करत असताना की मला लक्ष्मणेन च वत्स्यामि न मां शोकः, मला लक्ष्मणासह इथं राहायला आहे सीते. आता कुठल्याही प्रकारचा खेद नाही, शोक नाही, विरह नाही. अनेक वर्षपर्यंत इथं राहू शकतो असं वाटतंय. न मां शोकः बहुपुष्पफले विचित्र शिखरे अनेन वनवासेन मम प्राप्तं फलद्वयम्. आणि याच्यातून मला 2 लाभ झालेले आहेत. वनवासाच्या निमित्ताने मला आत्मिक आनंद हा आहे, दुःख तर मुळीच नाही. आत्मिक आनंद मला असं आहे सीते, सर्वप्रथम मला पिताश्रींच्या आज्ञेचं पालन करता आलं, त्याचा मला आत्मिक आनंद आहे. त्यांनी माता कैकेयीला दिलेल्या वचनानुसार वनवास मला प्राप्त होणं म्हणजे मी पित्याच्या आज्ञेचं पालन करू शकतोय. यातला पहिला आत्मिक आनंद मला हा आहे. दुसरा आत्मिक आनंद आहे की माझ्या प्राणाहून प्रिय असणाऱ्या भारताला राज्य प्राप्त झालं, हा त्याहीपेक्षा जास्त मला आनंद आहे. म्हणून फलद्वयम,
दोन फल मला प्राप्त झाली, इतर आत असलेले मला आता काहीही काळजी नाही. प्रसन्नता मला त्याबद्दल आहे. अनेन वनवासेन मम प्राप्तं फलद्वयं पितृश्च अनृणतां धर्मे. पिताश्रींना अनृत बोलल्याचं पाप लाभ मिळणार, दोष येणार नाही. दिलेलं वचन व्यर्थ जात नाही, अनृत होत नाही, ते खोटं होत नाही. पितृश्च अनृण्यतां धर्मे आणि भरतस्य प्रियं तथा. वैदेही रमसे कश्चित चित्रकूटे मयासह. भगवान श्रीराम सीतेला विचारतायत की हे वैदेही, कश्चित रमसे मयासह चित्रकूटे, तू माझ्यासह जास्तीत जास्त काळ इथं राहशील ना, का तुला आवडणार नाही? मला तर आवडलं इथं राहणं. हे स्थान माझ्या मनाला खूप भावलं आहे. कश्चित रमसे मयासह पश्यन्ते विविधान भावान मनोवाक्काय सम्मताम. या ठिकाणी मन, वाणी, शरीर मनोवाक्काय सम्मताम. माणसाने आनंदी राहणं म्हणजे आनंदी कसं राहायचं आहे? मन, शरीर आणि वाणी या तीनही ठिकाणी एक सूर लागला की माणूस आनंदी होणार. तीनही ठिकाणी मन, शरीर आणि वाणी. शरीराची स्वस्थता, मनाची प्रसन्नता आणि वाणीची शुद्धता, तिन्ही गोष्टी जर एकत्र झाला की आनंद नावाची गोष्ट प्राप्त होणारच. कधी शरीराला नाही, मन प्रसन्न आहे पण शरीर नाही, तरी पूर्ण आनंद नसतो. कधी शरीर उत्तम आहे पण मनामध्ये इच्छा राहून गेली, हे मिळत नाही म्हणून कुठे खेद खंत आहे. कधी मन, शरीर उत्तम आहे पण वाणी, तिथं काही स्वस्थता नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ, ती वाणी बडबड 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 करत राहते, तिथं कशाला आनंद प्राप्त होणार आहे? मनोवाक्काय सम्मता, मनोवाक्काय सम्मता, मन, वाणी आणि शरीर तीनही ठिकाणी एक सूर आहे, एकाच रेषेत आहे, तेव्हा प्रसन्नता आहे, तेव्हा आनंद आहे. म्हणून इथं भगवान सांगतायत की मला पश्यन्ति विविधान भावान मनोवाक्काय सम्मिताम. अशी चर्चा जी चाललेली आहे. आता भगवान श्रीराम, आपण जी विविध स्थानांचं दर्शन या ठिकाणी घेतलं, स्फटिकशिला जिथं भगवान श्रीराम, माता सीता एकांतामध्ये चिंतन करणं, चर्चा करणं, जे रामशय्या स्थान बघितले अशा ठिकाणी भगवान श्रीराम, माता सीता विश्रामस्थान, चर्चा. आज मोठा आनंद या दृष्टीने आहे की ज्या पाषाणाचा स्पर्श आपण केला, रामशय्या, ज्या पाषाणाला भगवंताने स्पर्श केलाय त्याला आपण स्पर्श केल्याचं, त्या लहरी, त्या संवेदना, तो भाव आत पोचल्यावरचा जो काही आनंद आहे, आणि तोही एकादशीच्या दिवशी की त्या शिळेला स्पर्श करा, तरी सुद्धा तो आजपर्यंत प्राप्त होणारा भाव काय वेगळाच आहे. ज्या ज्या वस्तूला भगवंताने स्पर्श केला, किंवा एवढी गोष्ट असते की जिथं भगवंताचे ज्या भूमीला चरण स्पर्श झाला, तिथला रजकण लाखो वर्ष जरी झाले ते त्याच्यावरचा प्रभाव कधीही कमी होणार नाही. मग ते पंचवटी क्षेत्र असो, चित्रकूट असो, अयोध्या असो, किष्किंधा असो किंवा रामेश्वर असो, जिथं जिथं भगवंताचा चरण स्पर्श झालेला आहे ती ती भूमी कायम स्वरूपी पावन आहे. अशा या विशेषतः कामदगिरीवर भगवंताचं वास्तव्य, आणि तिथून आता मंदाकिनीला आहे, ही जी वाहणारी मंदाकिनी आहे तिलाही भगवंताचा स्पर्श वारंवार झालेला आहे. माता सीतेला मंदाकिनीचं वर्णन ऐकवत आहेत भगवान श्रीराम.
कुसुमै रूप संपन्ना पश्य मंदाकिनीं नदीं. आजूबाजूला झाडं आणि त्या झाडांवरची ती सुगंधी फुलं आणि मध्ये वाहणारी मंदाकिनी. जणू काही असं आहे की एखाद्या राजकन्येच्या गळ्यात सुंदर पुष्पांचा हार घातल्याप्रमाणे ती मंदाकिनी आहे. या किनाऱ्यावरची सुंदर झाडं, त्यांना जी फुलं उमललेली आहेत, या किनाऱ्यावरती सुद्धा झाड आहेत, त्याच्यावर फुलं उमललेली आहेत आणि दोन्ही बाजूनी ती झाडांवरची फुलांची दिसतात आणि मध्ये वाहणारी जणू मंदाकिनी एखाद्या राजंतीम राजराजस्य, राजकन्येच्या गळ्यात अलंकार किंवा पुष्पमाला घातल्याप्रमाणे अशी ही शोभवंत मंदाकिनी. याच मंदाकिनीच्या अवतीभोवती असणाऱ्या या पर्वत शिखरांवरती कुठे गुहेमध्ये जटाजिनधरा, जटाधारी ऋषी मुनी वल्कल धारण केलेले, कोणी स्नान करतात, कोणी जप करतात, कोणी तप करतायत, कोणी ध्यान करतायत. असे हे साधू संत आणि त्यांच्या स्पर्शाने हे बघ सीते की कोणी एते परे विशालाक्षी मनया संशत व्रतः. किती कठोर व्रत करतात हे ऋषीमुनी याच मंदाकिनीच्या किनारी राहून कठोर व्रत करतात. तसं आपण कामदगिरीची परिक्रमा करतानाही काही भाविक बघितले की त्यांनी जे त्या कामदगिरीचे पाषाण गोळा करून ठेवले. श्रीरामांची प्रतिमा समोर आहे, एक साष्टांग नमस्कार घातला की एक पाषाण दूर ठेवायचा, एक साष्टांग नमस्कार घातला की दुसरा पाषाण दूर ठेवायचा आहे. असं साष्टांग नमस्कार घालत एका जागी सुद्धा जी साधना करणारे आहेत आत्ता सुद्धा, तर कोणी तोच एक पाषाण घ्यायचा, तो अंतरावर ठेवायचा, एक नमस्कार घालायचा, पुन्हा उचलायचा, तो पुढे ठेवायचा नमस्कार घालत. तशी ही परिक्रमा करणारी आहे. किती कठोरपणे शरीराला पीडा देत देत साधना करणारे भाविक भक्तगण, तेही एक प्रकारे मुनीच आहे. ज्याचं मन एकांतात भगवंताशी सतत जोडलेलं आहे त्या मुनीच आहे. अशा क्वचिन मणिका शोधाम कश्चित पुलिनशालिनी दर्शनम चित्रकूटस्य मंदाकिन्याश्च शोभने. थोडक्यात असं म्हणायचं आहे की मंदाकिनीच्या निमित्ताने जे रमणीय दर्शन प्राप्त होतं, जे रमणीय चित्र दिसतं ते चित्रकूट आहे. मंदाकिनीच्या निमित्ताने जे रमणीय चित्र दिसतंय ते चित्रकूट आहे, जे आपल्याला अधिकम पुरवासवासाच एखाद्या नगरामध्ये, म्हणून सीते अयोध्येमध्ये जे आपल्याला चित्र दिसणार नाही ती पुर आहे, नगरी आहे, हे वन आहे. या वनातलं चित्र, कारण वनात येण्यापूर्वी भगवंताने माता सीतेला बऱ्याच दृष्टीने सांगितलं होतं, बघ विचार कर, बघ विचार कर, माझ्यासोबत यायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागेल. तू राजकन्या आहेस. माता सीता म्हणते ना की तुम्ही जिथं असाल तिथं मी येणार, जेथे राघव तेथे सीता, मी येणार. पण भगवान परोपरीने समजावत होते की वनवास मला प्राप्त झालाय, तुला वनात येण्याचं कारण काय? पित्याची आज्ञा माझ्यासाठी आहे. तू माता कौशल्याच्या सेवेत इथं